नमस्कार मंडळी, आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. आत्ताचे हे दृश्य आपण पाहताय तीर्थक्षेत्र पंढरपूरमधील नवीन बसस्थानक परिसरातले. आपण पाहू शकताय या बसस्थानक परिसरामध्ये कशा पद्धतीचं दुर्गंधीचं अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे. ते पंढरपूरच्या या बसस्थानक परिसरामध्ये काही सेकंद सुद्धा थांबणं अतिशय कठीण आहे. एवढी दुर्गंधी या परिसरामध्ये पसरलेली तुम्हाला आढळून येईल. अत्यंत अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त असलेल्या या बसस्थानकाची ही अवस्था ही आत्ताची नसून गेल्या अनेक वर्षापासून ही परिस्थिती जैसे थे अशीच आहे. परंतु यावर कोणीही नेता किंवा कोणीही प्रशासकीय अधिकारी चक्कार शब्द बोलायला तयार नाही. आता मात्र पंढरपूर शहरातील एक माजी नगरसेवक तथा एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी आवाज उठवलाय. पंढरपूरच्या बसस्थानकाची ही अवस्था पाहून प्रवासी, भाविक व पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या मान्यवरांमध्ये अतिशय पंढरपूरच्या संदर्भामध्ये नकारात्मक अशी प्रतिमा निर्माण होते. विशेषतः या ठिकाणी प्लॅटफॉर्म समोरील मोकळ्या जागेत काही व्यक्ती उघड्यावर लघुशंका करत असल्याचं आढळून येत आहे, ज्यामुळं येणाऱ्या भाविक महिला भगिनींना सुद्धा लज्जास्पद परिस्थितीचा सामना करावा लागतोय. तसेच या ठिकाणी मोकाट जनावरांमुळे प्रवासी व नागरिकांना व भाविकांना याचा त्रास सहन करावा लागतोय. याकडं मात्र पंढरपूर बसस्थानक आगाराचं संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं दिसून येत आहे. या प्रमुख प्रश्नाकडं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे पंढरपूरच्या भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक विक्रम लक्ष्मण शिरसट यांनी. त्यांनी या संदर्भामध्ये पंढरपूर बसस्थानकाच्या आगार प्रमुखांना एक निवेदन देऊन याकडं त्यांचं लक्ष वेधून या संदर्भात तातडीने उपाययोजना करा अशी मागणी केली. या संदर्भामध्ये पंढरपूर लाईव्हशी बोलताना माजी नगरसेवक विक्रम शिरसट नेमकं काय म्हणालेत ते बघा. पंढरपूर येथील नवीन बसस्थानक एस.टी. स्टँड येथे घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात झालेले असून त्या ठिकाणी ठिकठिकाणी कचरा दिसून येत आहे. तसेच प्लॅटफॉर्मच्या समोरील बाजूस जे स्वच्छतागृह आहेत इथं उघड्यावरती लघुशंका लोक करत असल्यामुळे महिला वर्गामध्ये नाराजगीचा सूर व्यक्त होत आहे. तसेच या परिसरामध्ये बाहेर गावावरून वारकरी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उभारलेले असताना या परिसरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट निर्माण झालेला आहे. या मोकाट जनावरांमुळे वयोवृद्ध नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारचं निवेदन आज आम्ही एस.टी. स्टँड येथे आगार प्रमुखांना दिलेला आहे. तरी याची त्वरित त्यांनी दखल घ्यावी अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे त्यांना केली आहे.